हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम टू माय चॅनल बँकिंग विथ किरण मध्ये. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आपण आज बँकिंग या विषयावर बोलूया. ओके. आपण सर्वजण खूप मेहनत करतो. कशासाठी? पैसे कमवण्यासाठी. आता हे पैसे आपण कुठे ठेवतो? हे पैसे आपण बँकात ठेवतो. आता आपण हे पैसे ज्या बँकात ठेवतो त्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. ओके. तर आपण आज प्रामुख्याने बँकिंग विषयावर बोलूया. ओके. तर बँकांचे हे दोन प्रमुख कार्य आहे की एक पैसा घेणे आणि पैसा देणे. पैसा घेणे म्हणजे आपण जे अकाउंट ओपन करतो ते सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवतो, फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतो, ते बँक पैसा घेते तो. आणि पैसा देते म्हणजे बँक आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे लोन्स देते, म्हणजे पैसा देते. एक तर पैसा घेणे आणि पैसा देणे हे बँकचे दोन प्रमुख कार्य आहेत. ओके. आणि आपल्या भारतात जी बँकिंग सिस्टीम आहे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत काम करते. म्हणजे आपल्या बँकामध्ये ज्या पद्धतीने चालायला पाहिजे, त्याचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार करते. आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, भारत सरकार जे वित्त मंत्रालय आहे त्याच्या अंडरमध्ये असते पूर्ण. तर ही आपल्या भारताची जी बँकिंग सिस्टीम आहे ही बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, एकदम छान आहे, व्यवस्थित बिलकुल. ओके. तर ही बँक झाली. ओके. आता हे बँकांचे सर्व्हिसेस म्हणजे बँक आपल्याला कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, कुठल्या सेवा देतात. त्यात प्रामुख्याने आहे लोन देणे. आपल्याला अलग अलग टाईप, जसं होम लोन आहे, घराचे लोन आहे, गाड्यांसाठी लोन आहे, वैयक्तिक लोन आहे, देन बिझनेस लोन आहे, देन तुमचं गोल्ड लोन आहे. अलग अलग टाईपचे बँक लोन देते. आणि फॉरेन एक्सचेंज म्हणजे परकीय चलन. ते परकीय चलन कोणी बाहेर कंट्रीमध्ये फिरायला चाललं, US आहे, युरोप आहे, मिडल ईस्ट मध्ये कोणी फिरायला गेलं तर तिथे आपल्याला खर्च करायला परकीय चलन लागते. तर हे परकीय चलन आपल्याला भारतातल्या बँका प्रोव्हाइड करते. त्याच्या ब्रांच मध्ये गेलं की आपल्याला परकीय चलन मिळतं. त्या मेजर ब्रांच मध्ये ही फॅसिलिटीज असते. ओके. बऱ्याचशा बँक्स लॉकर प्रोव्हाइड करतात. बऱ्याचशा बँक्स जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ओके, म्युच्युअल फंड आहे, या टाईपचे जे कुठले इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यासाठी डीमॅट अकाउंट लागतात. तर बऱ्याचशा बँक्स डीमॅट अकाउंट पण प्रोव्हाइड करतात. आणि या सगळ्या मेजर बँकेच्या फॅसिलिटीज आहे. तुम्हाला क्रेडिट कार्ड पण प्रोव्हाइड करतात. ओके. आता आपण बघूया की बँकांचे टाइप्स काय आहेत, म्हणजे बँक कुठल्या कुठल्या प्रकारच्या बँक्स आहेत. तर आपल्या ज्या मेजर बँक आपण त्या विषयावर बोलूया. या कमर्शियल बँक्स आहेत, त्याच्यामध्ये काही प्रामुख्याने पार्ट आहेत. त्याच्यामध्ये आहे नॅशनलाइज बँक्स, म्हणजे जसं आपण बघितलं असेल स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे. या बँकांचं जे ओनरशिप आहे, स्वामित्व आहे, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडरमध्ये असते हे. त्यामुळे यांना नॅशनलाइज बँक्स म्हणतात. नंतर आपण बघूया प्रायव्हेट बँक, जसे आहे ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, इंडसइंड बँक आहे, ॲक्सिस बँक आहे. या बँकांची जी ओनरशिप आहे ही एक व्यक्ती किंवा अशा संस्थांच्या अंडरमध्ये असते, प्रायव्हेट संस्थांच्या, म्हणून यांना प्रायव्हेट बँक म्हणतात. पण यांचं प्रायव्हेट असूनही यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे रूल्स रेग्युलेशन आहे त्या अंतर्गतच काम करावं लागतं यांना. नंतर आहे फॉरेन बँक्स. तर ज्या बँकांचं हेड ऑफिस अब्रॉडला आहे, फॉरेन देशात आहे, पण त्यांच्या ब्रांचेस भारतात आहे. जसं की सिटी बँक आहे, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आहे, आपलं HSBC बँक आहे. या फॉरेन बँक झाल्या, त्यांचे ब्रांच ऑफिस शाखा भारतामध्ये असतात. तर यांना पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडरमध्येच काम करावं लागतं इंडियामध्ये. ओके. आता नंतरची जी आहे ही स्मॉल फायनान्स बँक आहे. हे आता रिसेंटली काही वर्षात हा सेगमेंट चालू झालेला आहे. याचा पर्पज, याचा उद्देश हा आहे की जे आपले छोट्या तबक्यातले लोक आहे, मजूर आहे, आदिवासी, एकदम लोअर लेवल पर्यंत आपल्या बँकिंग सुविधा ह्या पोहोचल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी हा सेगमेंट चालू केला आहे. याच्यामध्ये कसं AU फायनान्स बँक आहे, इक्विटास बँक आहे, या बँक त्याच्यामध्ये आहेत त्या. आणि या बँका पण चांगलं कार्य करतात इंडियामध्ये. आणि शेवटी बघूया नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, म्हणजे NBFCs म्हणतात त्याला. जसं तुम्ही बघितलं असेल बजाज फायनान्स आहे, मुथूट फायनान्स आहे, टाटा कॅपिटल आहे. तर ह्या पूर्ण बँक्स नाही, त्या म्हणजे यांना लायसन्स RBI देते. म्हणजे हे लोक पार्ट ऑफ द बँक फंक्शन करतात, एक पार्ट, बँकेचा एक पार्ट करतात, पूर्ण बँक नाही. म्हणजे आपण तिथे सेव्हिंग अकाउंट खाता ओपन करू शकत नाही, फिक्स डिपॉझिट ठेवू शकत नाही, पण हे लोक लोन देतात.
NBFCच्या लोन देतात. याच्या थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो. ॲग्रेसिव्हली लोन देतात म्हणजे होम लोन झालं तुमचं, आणि कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे जर घरी आपला टीव्ही, फ्रीज, फर्निचर हे घ्यायचं असेल तर या बँका पटापट लोन प्रोव्हाइड करतात. म्हणजे खूप दे आर व्हेरी ॲग्रेसिव्ह, खूप फास्ट आहे त्याच्यामध्ये ते लोक. आणि यांचे रूल्स थोडे फ्लेक्झिबल आहेत, म्हणजे एकदम बँकांसारखे स्ट्रिक्ट रूल्स नाहीत. फ्लेक्झिबल रूल्स आहेत लोन देण्यामध्ये. थोडासा यांचा इंटरेस्ट जास्त असतो, इंटरेस्ट रेट, व्याजदर थोडा जास्त असतो. हे लोक लोन देतात व्यवस्थित. हे असं आहे. आता एपिसोड संपवण्याच्या आधी मी थोडं एक सायबर सिक्युरिटी बद्दल डेफिनेट सांगेल की भारतामध्ये कुठलीही बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे तुम्हाला कधीही फोन करून तुमचा कार्ड नंबर, डेबिट कार्ड, OTP कधीही विचारत नाही. असा कुठलाही तुम्हाला फोन कॉल आला किंवा SMS, व्हॉट्सअप लिंक आली तर त्याच्यात कधीही रिस्पॉन्ड करू नका. ओके, असं काही असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष बँकात जा, बँकमध्ये जा, ब्रँचमध्ये जा, तिथे व्हेरीफाय करा. त्याचं कारण सांगतो, एकदा बँकातून असं तुमच्या अकाउंटमधून जर असं काही ट्रान्झॅक्शन झालं, फ्रॉड ट्रान्झॅक्शन झालं, कुठल्या सायबर फ्रॉडस्टारने ट्रान्झॅक्शन केलं, एकदा बँकेतून तुमच्या अकाउंटमधून गेलेला पैसा हा वापस खूप खूप डिफिकल्ट आहे, मिळणं खूप मुश्किल आहे. कारण की लाखो करोडचे फ्रॉड्स होऊन राहिलेले आहेत. ओके, आणि कोणीतरी जर छोट्याशा खेड्यातून, रिमोट गावातून ऑपरेट करतो, कधी कधी ते परदेशातून ऑपरेट करतात, त्यामुळे हा पैसा मिळणं फार मुश्किल होऊन जातं. तेव्हा माझं सर्वांना एकच विनंती आहे की कुठलंही असं ट्रान्झॅक्शन करताना, कुठलंही काहीही करताना, अकाउंटमध्ये असं काही फोन आला, कुठलंही काही आलं तर बिलकुल घाबरायचं नाही. घरच्यांना सांगायचं, मोठ्यांना सांगायचं किंवा बँकेत प्रत्यक्ष जायचं, तिथे प्रत्यक्ष जाऊन व्हेरीफाय करायचं. भले थोडा वेळ जाईल पण पैसे तर जाणार नाही तुमचे. एकच म्हणणं आहे की सध्या आपल्याला काळजी घेणंच खूप आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची काळजी हाच इलाज आहे. ओके, त्यामुळे सगळे सतर्क राहा. आपले पैसे, मेहनतीचे पैसे प्रिझर्व करा, सांभाळून ठेवा. आणि तुम्हाला कुठलेही डाऊट असेल, कुठलीही क्वेरी, मनात कुठलीही शंका असेल तर तुम्ही मला डेफिनेट प्रश्न विचारा. इथे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, डेफिनेट त्याचं उत्तर देऊ आम्ही. ओके, थँक्यू.